गुड बॉय. एक नंबर क्लीन करायची हा गाडी. कस्टमरची एक पण तक्रार नाही आली पाहिजे काय. हे बरोबर नाही रे, अन्याय हा. म्हणजे तू प्रेम करायचं आणि आम्हाला फ्रीडम नको काय. आणि प्रेम तर दूरची गोष्ट रे. आधी कसं एकमेकांमध्ये हे असं बॉन्डिंग व्हायला पाहिजे, एकदम कॉम्प्लिकेशन व्हायला पाहिजे. आपलं एकदम सिम्पल असतं माहिती आहे का. नो कॉम्प्लिकेशन, डायरेक्ट लव, मग लग्न. टा 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 टा. पुढे जाऊन असे लोचे होतील ना. ये खाली ये ना. ठीक आहे. कसं आहे ना, काच पुसायला पेपर पाहिजे. पेपरनी काच पुसली एकदम क्लिअर पिक्चर दिसते एकदम. गाडी मागून येऊ का पुढून येऊ, दिसणार म्हणजे दिसणार. तुला नाही वाटत धनुदा की हा अन्याय आहे? नाही म्हणजे बघ ना, मी तुझ्यासाठी त्या केतकीचा विचार सोडू शकतो. अरे पण तुला काय खात्री की ती तुला होच म्हणेल? भावा, सवाल आहे का? 100% गॅरंटी आपल्याला. रोकड्याच्या कॉन्फिडन्स मध्ये कपात होत नसते कधी. लक्षात घे प्रोसेस. पण ती खूपच लहान आहे रे, एकदम नेक्स्ट जनरेशन अशी. एवढा पण काय मोठा नाही यार मी. हा बरोबर आहे, पण कसं आहे आता प्रत्येक जनरेशन 3 वर्षांनी बदलत असते. मग तू बोललेलं तिला काही कळणार नाही आणि ती बोललेलं तुला काही कळणार नाही. मग नात्याला अर्थच काय? काय बोलतो बे? कळत नाही. तू काय बोलतोय ते मला कळत नाही आता. बघ आता मी काय बोलतोय ते तुला कळत नाहीये. म्हणजे माझं सगळं तुला असं बाउन्सर जाते, बरोबर ना? आणि ती तर माझ्या वयाची आहे. ती तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, लक्षात घे. आणि मी काळाच्या पुढे ऑलमोस्ट सेम. चल तुला दिला चान्स. फोन काढशील जरा? म्हणजे बघ आता समजा मी केतकी, लयच बारीक झाली यार केतकी. आणि तू रोकड्या. उद्या समजा केतकी तुझ्यासोबत चॅटिंग करते. मी केतकी, हाय रोकड्या, मी फेम सोबत आहे, स्क्वॅड्सना नंतर भेटते. काही कळलं तुला? अरे कळणारच नाही. ऍक्च्युली तुला असं म्हणायचं आहे की मी फॅमिली सोबत आहे, मित्रांना नंतर भेटते. हा म्हणजे फॅम म्हणजे फॅमिली, स्क्वॅट म्हणजे मित्र. कळेल हळूहळू कळेल रे. हो का? चल तुला अजून एक चान्स. रोकडे, तुला किम कार्डिशन माहिती आहे का रे? हा माहितीये ना. काय माहित नसणार का रे? एवढं सोपं आहे ते. पेपर मध्ये वाचलं ना परवा. अरे लय मोठा माणूस, काय कीर्ती त्या माणसाची. वा. हे अरे हॉलिवूडची खूप मोठी सेलिब्रिटी आहे रे ती. काय यार, झालास नापास झालास. गेलास रे तू, गेलास सुद्धा काही होऊ शकत नाही. अरे तुला सांगू का, तिच्या एकेका फोटोला लाख लाईक्स येतात. अरे करोडो लोक तिला फॉलो करतायत. आणि माझ्यासारख्या मुलांना तर मिनिटाला तिच्या खबरी असतात. अरे हंडू मी सांगतोय. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!